दंडवत प्रणाम. श्री चक्रपाणी प्रभू प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण श्री क्षेत्र पांचाळेश्वर या ठिकाणी आपण आज आलेलो आहे. परमपूज्य श्री मुरलीधर चक्रपाणी बाबा महानुभाव आश्रम या ठिकाणी आपण आज दर्शनाच्या निमित्ताने आलेलो आहोत. आणि आपण बाबांचा आश्रम, बाबांची देवपूजा आपण ठिकाणी पाहणार आहोत. खूप सुंदर अशी देवपूजा आहे आणि या ठिकाणी बाबा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या देवपूजेला वंदन करूया. आणि यानंतर आपण श्री क्षेत्र पांचाळेश्वर या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रमण काळामध्ये महाराष्ट्रामध्ये गावोगाव या ठिकाणी फिरत असताना, सर्व जीवाच्या उद्धारासाठी फिरत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पांचाळेश्वर या ठिकाणी आले. आणि या ठिकाणच्या काय लीला आहेत तर आपण बाबाकडून या ठिकाणी थोडक्यात माहिती आपण बाबाकडून घेऊ. बाबा, या ठिकाणी नेमक्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं कार्य काय, त्यांच्या लीला काय? श्री दत्तात्रेय महाराज की जय. आत्मतीर्थ बाबा की जय. खऱ्या अर्थाने श्री क्षेत्र पंचाळेश्वर श्री आत्मतीर्थ बाबा, जो चौयुगीचा अधिष्ठाता अमोघा शेती जयाच्या घरी, तो माता पुढे राज्य करीत त्यानं म्हणून श्री दत्तात्रेय. कृतयुग, त्रेतयुग, द्वापारयुग आणि कलियुग अशा चारही युगामध्ये राज्य असलेले आमचे श्री दत्तात्रेय महाराज, या मार्गाशी आदकारण असलेले श्री दत्तात्रेय महाराज, त्या दत्तात्रेय महाराजांना आत्मकृष आणि पंचाळ राजा या दोघांनी ज्यावेळेस भेट झाली श्री दत्तात्रेय महाराजांची त्यांची, त्यावेळेस त्यांनी विनंती केली की देवा महाराजा, आम्ही दुपारी भोजन करत आहोत, आपण सुद्धा इथे भोजन करावं, ते बी नित्यदिनी करावं. असं ज्यावेळेस त्या आत्मकृष आणि पंचाळ राजाने त्यांना विनंती केली, देवाने आदराने त्यांची ती विनंती स्वीकार केली. आणि त्याच पद्धतीने आज नित्यदिनी काशीला स्नान, कोल्हापुरी भिक्षा आणि श्री क्षेत्र पंचाळेश्वर या ठिकाणी श्री दत्तात्रेय महाराज भोजनाला येतात आणि देवदेवीश्वरीला निद्रेला जातात. असा हा या ठिकाणचा आख्यायिका आहे. परंतु ह्या चौयुगी असलेल्या श्री दत्तात्रेय महाराजांच्या भेटी करता म्हणून किंवा प्रतिबंध असताना या मार्गाला आदकारण श्री दत्तात्रेय महाराज म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्यावेळेस त्र्यंबकपासून निघाले आणि राहेर नांदेडकडे जेव्हा जात होते, त्यावेळेस खऱ्या अर्थाने स्वामींचं भेट घेण्याकरता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या भक्तांसोबत 2 वेळेस या ठिकाणी आलेले आहेत. प्रथमतः आपण गुंफेमध्ये स्नान करतो, तिथून ते आपले आत्मतीर्थ बाबांचं जे स्थान आहे, तिथून सर्व भक्तजनाला देवाने सांगितलं की ते आत्मतीर्थ स्थान आहे. पुढे बरेचसे आवस्थान आहे, त्या ठिकाणी 5 दिवस वास्तव्य झालेलं आहे. तिथून पुढे आपण खाली येतो, ज्या ठिकाणी अवधूत नावाचा जो भक्त होता, त्या अवधूताने देवाला आपल्याला खांद्यावर घेतलंय आणि ईश्वराला खांद्यावर घेऊन श्री दत्तात्रेय महाराज करता निघालेला आहे. तो अवधूत, तो किती भाग्यवान असला पाहिजे. तो अवधूत आपल्या खांद्यावर बसू शकतात का? आपल्या खांद्यावर नाही. तो किती भाग्यवान असला पाहिजे. तद्वत त्याच्या पुढे जर आपण थोडं गेलो तर त्या ठिकाणी एक स्थान असं आहे की अनंत ब्राह्मणाचे दोष निराकरण. अनंत ब्राह्मण हा आपेगावला असतो, त्याच्यावर काही आरोप आलेला असतो. तो आरोप आल्यानंतर त्या सगळ्या गावातल्या मंडळीने त्याला इकडे पाठवलेलं असतं आणि देवाची ज्यावेळी भेट होत असते, स्वामींचा असा एक मनोधर्म असतो की ज्या स्थानाजवळ स्वामी बसलेले होते, भक्तजनांना म्हणतात खोरे आणि टोपले आणा, या ठिकाणी गुंफा तयार करा. ईश्वराचा मनोधर्म करून अनंत ब्राह्मणांना सांगितलं जातं की बाबा इथे ते काही नाही, पण त्या आपेगावरून तिथनं खोरे टोपले आणा. तो अनंत ब्राह्मण असं म्हणतो, देवा महाराजा, माझ्यावर आरोप येते, लोक मला हंतील मारतील. ईश्वर म्हणतात जा प्रयत्न तरी करा ना. आणि म्हणून त्या अनंत ब्राह्मणाच्या जो त्यांच्यावर आरोप होता तो असा नष्ट केला की त्या गावात अनंत ब्राह्मण पोहोचले, खोरं टोपलं माहितलं, प्रेमाने लोकांनी दिलं, त्याला कुठलाही आरोप त्याच्यावर ठेवला नाही. ही एक लीला त्या स्थानाजवळ होते. एवढंच नाही तर त्या ठिकाणी पाताळ गुंफा भक्तना करविली. एवढंच नाही तर प्रदेशाच्या म्हातारीला पुनःसंबंध दिला, ती सुद्धा लीला त्या ठिकाणी सांगितलेली आहे. जसं आत्मतीर्थ बाबाजवळ आपला मनोधर्म पूर्ण व्हावा, तद्वत सर्वज्ञ चक्रधर स्वामींना जर आपण मनोधर्म केला तर ते स्थान आपल्याला तिथे त्या ठिकाणी मनोधर्म पूर्ण करतो. या ठिकाणी असे आजूबाजूला जरी म्हटलं तर तीर्थक्षेत्र इतके महत्वाचे आहेत. शहागड देवस्थान आहे, खामगाव आहे, कराडोकडा आहे, बळेगाव आहे. बळेगावला स्वामी 20 दिवस अवस्थान होतं, स्वामींचं 20 दिवस वास्तव्य होतं. योगायोगाने पुढे थोडं गेलं तर तिथे एक शुक्रवाराचा दृष्टांत निरूपण करणे, भोजन करणे, अशा बऱ्याचशा काही या संपूर्ण आजूबाजूला या पंचकृषीतील आपलं डोंबलगाव असेल, बरेचशा गंधारी असेल, या पंचकृषीच्या आजूबाजूला सर्वज्ञ श्री प्रभू ईश्वर अवतार आपण मानव पंथाचे स्थापक जे आहेत, त्यांनी या ठिकाणी प्रतिभ्रमण करून
पूर्णपणे हे जी संपूर्ण हा परिसर आहे हा पवित्र असा परिसर आहे. म्हणून आपण सर्व भक्तांनी या ठिकाणी यावं, दर्शन घ्यावं. एवढेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की आपण सदुरीत या ठिकाणी येऊन स्थानवंदन करावं. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. धन्यवाद बाबा. आपण या ठिकाणी पांचाळेश्वर महात्म्य आणि श्री दत्तात्रय प्रभू या ठिकाणी कसे आले, कुणाच्या निमंत्रणाने या ठिकाणी आले, आपण या ठिकाणी सुंदर अशी माहिती, सुंदर अशी लीळा आमच्या सर्व दर्शकांसाठी आपण सांगितली. आपल्याला खूप खूप धन्यवाद. सर्वांना दंडवत दंडवत दंडवत. श्री दत्तात्रेय महाराज की जय. खडकुलीचे बाबा की जय. फुलारी आई की जय.